नमस्कार. लेख 14वा शिवतांडव स्तोत्र. लेख लिहिलेला आहे स्वामी श्री सवितानंदजी. अगं नीलूताई, आम्ही आता खूप मानसिक तणावात आहोत. मुंबई, पुणे, औरंगाबाद सगळ्या डॉक्टरांनी यांना एकच सल्ला दिला आहे, पाय कापण्याचा. दुसरा कोणताही उपाय नाही. शुभा, अगं तू थोडे दिवस थांब. मी तुला एक पुस्तक पाठवते, ते तुम्ही दोघंही वाचा. त्यात एका पृष्ठावर खूण करून पाठवते, ते पृष्ठ 2दा वाचा, प्रयोग करून पहा आणि नंतर पुढे ठरव. नीलूताईचं हे उत्तर. निलिमा मुळे या बडोद्याच्या. तिथे इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये सिनियर ऑफिसर. आमच्याशी पूर्वपरिचय. बडोद्याला जातो तेव्हा हमखास भेटायला यायच्या. त्यांनी आमची सर्व पुस्तकं वाचलेली. त्यांना फोन आला त्यांच्या बालमैत्रिणीचा औरंगाबादहून. शास्त्रीय संगीताच्या प्रख्यात गायिका. माहेर बडोद्याचं, त्यामुळे लहानपणापासूनच निलिमा मुळेशी मैत्री. आणि आजकालच्या तरुण पिढीसारखी नाही, तकलादू, अल्पजीवी असो. दोघींनी प्रौढावस्था कधीच ओलांडली तरी मैत्री मात्र कायम. फोनचा विषय काय होता? औरंगाबादला स्थायिक झालेले सेवानिवृत्त कलेक्टर. सेवानिवृत्तीपूर्वी मुंबईला सचिवालयात सचिव पण होते. नोकरीत असताना त्यांचा डावा पाय दुखायला लागला. अस्थिविशारद डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी एक्सरे काढला. लक्षात आलं की तळपायापासून घोट्यापर्यंत हाडाला तडा गेलेला आहे. जसे सिमेंटचं प्लॅस्टरवर काही वेळा तडा पडलेला आढळतो तसाच. डॉक्टरांनी विचारलं, साहेब, तुम्हाला एवढ्यात काही छोटा मोठा अपघात झाला का? नाही. एखादी अवजड वस्तू जोराने पायाने ठोकली गेली का? नाही. पडलात? नाही. डॉक्टर गोंधळात पडले आणि म्हणाले, बाहेरून कोणत्याच प्रकारच्या आघाताने तुमच्या पायाला हाडावर तडा किंवा क्रॅक गेलेला नाही. याचा अर्थ काही कारणाने तिथे नैसर्गिकरित्या आपोआप भेग पडलेली आहे आणि आमच्याजवळ त्यावर काहीही इलाज नाही. कलेक्टर साहेबांनी मुंबईच्या आणखीन 2-4 प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवलं. त्यांच्या औरंगाबादला आणि शेवटी पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये सर्व ठिकाणी वरीलप्रमाणेच संवाद, वरीलप्रमाणेच निष्कर्ष. दिवसेंदिवस दुखणं वाढत गेलं. चालणं तर काय, पायावर उभं राहणं पण शक्य होईना. पुन्हा एकदा सगळ्या तपासण्या झाल्या. आधीचा 2 इंचाची भेग वरील बाजूस वाढत जाऊन आता 9 इंचाची झाली आणि हे असंच जर पुढे वाढत राहिलं तर? सगळ्या डॉक्टरांचा एकच अभिप्राय, हाडाला पुढे भेग पडण्याआधी आत्ता गुडघ्याच्या खालून पाय कापावा. डॉक्टरांच्या या अभिप्रायानंतर तणावाखाली येऊनच शुभाताईंचा मैत्रिणीला फोन. निलिमाताईंनी तत्काळ कुरिअरनी आमचं पुस्तक स्तोत्रमंत्राचं विज्ञान पाठवलं. आमचा मित्र जो ठाण्याला सिव्हिल हॉस्पिटलचा सिव्हिल सर्जन होता, त्याला मुंबईच्या प्रख्यात KEM हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं होतं. त्यावेळी पण तेथील डॉक्टरांनी पाय कापण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी आमच्याशी संपर्क केला. आम्ही त्याला शिवतांडव स्तोत्र म्हणायला सांगितलं. आठवड्याभरातच त्याच्या प्रकृतीत फरक पडत गेला. पाय कापण्याचा निर्णय डॉक्टरांना बदलावा लागला आणि आमचा तो मित्र स्वतःच्या पायाने चालत दवाखान्यातून बाहेर पडला. हा प्रसंग दिलेला आहे. कलेक्टर साहेबांनी शिवतांडव स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. 8-10 दिवसात लक्षात येऊ लागलं की पूर्वीपेक्षा वेदना कमी होत आहेत. श्रद्धेने रोज म्हणत राहिले. 3 महिन्यांनी औरंगाबाद, मुंबई आणि पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखवलं. सगळ्यांनी आश्चर्याने तोंडात बोट घातलं, कारण 9 इंचापर्यंत वाढत गेलेला तडा आपोआप 7 इंच जुळला होता. फक्त खाली 2 इंच शिल्लक होता. त्यानंतर त्यांनी निलिमाताईंच्याकडून फोन नंबर घेऊन आम्हाला फोन केला. कृतज्ञता म्हणून आश्रमावर यायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यावर आम्ही म्हणालो, पुढच्या महिन्यात आम्ही प्रवचनासाठी औरंगाबादला येणार आहोत, त्यावेळी तिथेच भेटा. उगीच इतक्या दूर येण्याचे कष्ट घेऊ नका. आम्ही औरंगाबादला गेलो. त्यांच्या घरी पण जाऊन आलो. मुंबईची एक डॉक्टर कन्या छंद म्हणून भरतनाट्यम नृत्य करते. अशाच एका कार्यक्रमात तिची मांडीची नस खेचली गेली. स्नायूचा दुखावा म्हणजे ॲक्यूट मस्क्युलर पेन
स्वतः डॉक्टर स्वतः औषध घेतलं, फरक पडला नाही, म्हणून इतर तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं, फरक पडला नाही. तिची मोठी बहीण आमच्या संपर्कात, ती स्वतः आयुर्वेदिक वैद्य, तिने आम्हाला सगळं सांगितलं. आम्ही तिला सांगितलं, दिवसातून तिला 3दा सकाळ दुपार संध्याकाळ शिवतांडव स्तोत्र म्हणायला सांग. गमतीने म्हणालो, म्हणायचं आहे, करायचं नाही. महिनाभरातच तिला आराम झाला, दुखणं थांबलं. अजून असे काही प्रयोग केलेत. लक्षात आलं की कमरेच्या खाली पायात काहीही त्रास असेल, दुखत असेल तर शिवतांडव स्तोत्र उत्तम परिणाम देतं. मात्र इथे एक गोष्ट नमूद करतो की ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे म्हणून डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतात, त्यांच्यावर हा प्रयोग आम्ही अजून केलेला नाही आहे, त्यामुळे त्याबद्दल आम्ही काहीही सांगू शकत नाही. इथेच आज आपण आपला भाग संपवणार आहोत.